सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण एक उपाय करत असतो किंवा एक नाही अनेक आपण काहीतरी टोणे-टोटके करत असतो. त्यावेळेला आपल्याला कधी-कधी त्या उपायांचा किंवा टोणे-टोटके केलेले असतात, त्याचा कधी फायदा होत नाही आणि अशा वेळेला आपण काय करतो, तर अशा वेळेला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनकडे वळतो. कारण आपल्याला माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन एक अशी रेमेडी असते, ज्याने आपण ज्या काही आपल्या मनातल्या इच्छा आहेत, त्या अगदी लवकरात लवकर काय कधी-कधी 24 तासाच्या आत सुद्धा ह्या इच्छा पूर्ण करण्याची ताकद ही लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडीमध्ये आहे. त्यामुळे लॉ ऑफ अट्रॅक्शन तुम्ही जर ह्या रेमेडी करत असाल, तर ह्या रेमेडी नक्कीच कंटिन्यू करा आणि ह्याचा अनुभव घ्या. आता ह्याचा अनुभव कसा घ्याल? ह्याचा अनुभव अगदी छोट्या-छोट्या इच्छेतून घेत चला. म्हणजे बघा, कधी-कधी काय होतं, तर अगदी छोटीशी इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप काही वेगवेगळं करत असतो. ह्या सगळ्या गोष्टी न करता अगदी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या रेमेडीचा नक्कीच वापर करा. छोटीशी इच्छा असेल तर अगदी 24 तासाच्या आत पूर्ण होते आणि मोठी इच्छा असेल तर थोडासा वेळ लागू शकतो. परंतु हिंमत हारू नका आणि त्याचबरोबर तुमचं मन नेहमी पॉझिटिव्ह तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. तर तेव्हाच तुमच्या ह्या सर्व काही इच्छा आहेत, या कठीण असू द्या किंवा छोट्या असू द्या किंवा मोठ्या असू द्या, परंतु पूर्ण ह्या होणारच आहेत. आता कोणी-कोणी काय सांगतं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन अगदी ही इच्छा लगेच पूर्ण होते. मग आता एका रात्रीत मला 10,00,000, 1,00,000, 1,00,00,000 एवढे रुपये पाहिजेत. मिळतील का बरं? नाही. हे सर्व नाही होणार. कारण का? तर तुम्ही जी इच्छा मागता, जी तुम्ही इच्छा तुमची आहे, त्या इच्छेसाठी तुम्ही काहीतरी कर्म करता का? तर कर्म करत नसाल आणि खाटल्यावर बसून फक्त 10,00,000 पाहिजे, 1,00,000 पाहिजे किंवा कुठली मोठ्यातली मोठी इच्छा अगदी एका रात्रीत पूर्ण व्हायला पाहिजे, 24 तासात पूर्ण व्हायला पाहिजे, तर असं होत नाही. तुम्ही ज्यावेळेला एखादी इच्छा तुमची असते आणि त्यावेळेला तुम्ही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी ॲटोकाट प्रयत्न करत असता आणि ते पण पॉझिटिव्ह विचार करत तुम्ही प्रयत्न करत असता आणि त्यावेळेला जे ब्रह्मांड आहे, जे युनिव्हर्स आहे, ते तुम्हाला ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी ती शक्ती आपल्या पाठीमागे राहते आणि त्यानंतर ती इच्छा आपली पूर्ण होत असते. ह्याला सांगतात लॉ ऑफ अट्रॅक्शन. त्यामुळे आधी रेमेडी व्यवस्थित समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करून घ्या. आता काय करायचं सांगताय का? तुम्हाला ह्या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ज्या काही रेमेडी असतात, ती कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ह्या रेमेडीसाठी एक डायरी लागणार आहे, एक ब्लू किंवा लाल रंगाचा पेन लागणार आहे. काळा सोडून तुम्ही कुठल्याही रंगाचा पेन घेतला तरीही चालेल, पण काळ्या रंगाचं पेन घेऊ नका. आता त्या डायरीवर तुम्हाला काय लिहायचं आहे, तर तुमची जी पण कुठली इच्छा असेल, मग ती लग्नाची असो, तुमच्या प्रमोशनची असो किंवा तुमचा व्यवसाय एखादा आहे, तो चालत नाही, त्यासाठीची इच्छा असो, ती पॉझिटिव्ह वेव्हमध्ये तुम्हाला लिहायची आहे. म्हणजे काय, तर तुमची नोकरी लागली आहे किंवा तुम्हाला भरपूर सारा पैसा तुमच्याकडे आहे किंवा तुमचा बिझनेस खूप छानपैकी चालतो. अशा तुम्ही पॉझिटिव्ह वेव्हमध्ये तुमची इच्छा लिहायची आहे. इच्छा सतत तुम्हाला 21 दिवस लिहायची आहे. 21 वेळा लिहायची आहे आणि 21 वेळेला धन्यवाद युनिव्हर्स, धन्यवाद युनिव्हर्स किंवा थँक यू युनिव्हर्स असं 21 वेळा लिहायचं आहे. आता ही इच्छा तुम्हाला कधी लिहायची आहे, तर तुम्ही दिवसातून कधीही लिहू शकता. परंतु बघा, तुम्ही जर रात्री लिहत असाल, तर तुम्ही रोज रात्रीच लिहा. एक वेळ फिक्स ठेवा आणि अगदी सातत्य ठेवा. ज्या गोष्टीत तुम्ही सातत्य ठेवाल, त्या गोष्टीत तुम्हाला यश हे कोणतीही शक्ती देणारच आहे. त्यामुळे सातत्य ठेवा आणि त्याचबरोबर 21 दिवस तुम्ही ही इच्छा लिहू शकता. 21 दिवसाच्या आतच तुमची कुठलीही इच्छा पूर्ण होईल, पण त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न देखील करावा लागेल आणि त्यासाठी तुम्हाला युनिव्हर्स तुमच्या अगदी सोबत म्हणजे ही जी शक्ती आहे तुमच्या सोबत उभी राहून नक्कीच तुम्हाला प्रत्येक गोष्टीत यश प्राप्त होईल. आपल्या कष्टाला ज्यावेळेला नशिबाची साथ मिळते त्यावेळेला सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होतात आणि सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतात. पुन्हा एकदा कमेंटमध्ये लिहा धन्यवाद युनिव्हर्स किंवा थँक्यू 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 युनिव्हर्स. आता ज्या वेळेला तुम्ही ही इच्छा लिहिता त्यावेळेला तुम्हाला सतत इच्छा लिहायची आहे आणि ज्या वेळेला ती इच्छा पूर्ण होईल त्यावेळेला ती जी डायरी आहे ती तुम्ही जाळून त्याची राख ही ब्रह्मांडात फुंकू शकता किंवा तुम्ही काहीही करू शकता त्या डायरीचं किंवा त्याच्यानंतर दुसऱ्या काही इच्छा
दुसऱ्या पानांवर तुम्ही लिहायला सुरुवात करू शकता आणि त्यासुद्धा इच्छा अशाच प्रकारे पूर्ण करू शकता. तर आजची छोटीशी रेमेडी तुम्हाला नक्कीच कळली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.